नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद माधवकर. शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना यामध्ये एक नवीन जी आर प्रकाशित करण्यात आलेला आहे. 11 जून 2026 रोजी हा जी आर महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेला आहे. अनेक अटी आणि शर्तीने लागू असलेला हा कर्जमाफीचा जी आर याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करायची याकरता महाराष्ट्र शासनाने एक समिती या ठिकाणी गठीत केलेली आहे. त्या समितीमध्ये या समितीकडे कोणकोणती कामे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने दिलेली आहे ते आपल्याला या जी आर मध्ये या ठिकाणी बघायचे आहे, जेणेकरून आपल्याला सुद्धा आपण जी आपली कर्जमाफी आहे ती कशी करून घ्यायची, आपल्याला काय अडचणी येऊ शकतात, त्या कशा पद्धतीने यांच्याकडून सॉल्व्ह करून घ्यायच्या, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी घेणार आहोत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेच्या अंमलबजावणीकरता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याबाबत दिनांक 11/6/2026 रोजी महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग यांनी हा जी आर प्रकाशित केलेला आहे. प्रस्तावनेमधला मजकूर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की दिनांक 2/6/2026 रोजी महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना या ठिकाणी जी आर प्रकाशित केला. रुपये 2 लाख पर्यंत कर्ज माफ आणि त्यावरील कर्ज तुम्हाला या ठिकाणी भरावे लागेल. तसेच नियमित कर्जदार यांना प्रोत्साहनपर अनुदान या ठिकाणी मिळणार आहे. अशा प्रकारे ही कर्जमाफी आहे आणि आता ही कर्जमाफी प्रभावीपणे राबवण्याकरता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या या ठिकाणी विचाराधीन आहे. आता या ठिकाणी शासन निर्णयामध्ये आपण काय आहे ते बघू. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खालील प्रमाणे जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यास शासनाने या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये 1 नंबरला जिल्हाधिकारी यांचं नाव आहे आणि त्यांचं समितीमधील पद हे अध्यक्ष या ठिकाणी असणार आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी या ठिकाणी असणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे सदस्य या ठिकाणी असणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सदस्य, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक हे सदस्य, जिल्हा समन्वयक व्यापारी बँका सदस्य, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था हे सदस्य, सचिव या ठिकाणी राहणार आहे. अशा प्रकारे या समितीमध्ये 6 लोक या ठिकाणी असणार आहेत. आता यांना काय काय कामे करावी लागणार आहे ते आपण या ठिकाणी बघूया. उपरोक्त समितीची कार्यक्षमता खालीलप्रमाणे या ठिकाणी असेल, म्हणजे त्यांचे काम अशा प्रकारचे असतील. 1 नंबरला योजनेअंतर्गत लाभास अपात्र असलेल्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी व कर्मचाऱ्यांची समिती योजना पोर्टलवर अपलोड करण्याच्या प्रक्रियेस संनियंत्रण करणे, म्हणजे यांची संपूर्ण माहिती या ठिकाणी या पोर्टलवर अपलोड करण्याची जबाबदारी या समितीची असेल. त्यानंतर आधार लिंक नसलेल्या कर्ज खात्याची यादी प्रसिद्ध करण्याबाबत प्रेस नोट देणे, म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे खाते आधारला लिंक नाही त्यांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी बघून घ्यावे आपलं खातं या ठिकाणी आधारला लिंक आहे का, नसेल तर आपल्याला या ठिकाणी ते करून घ्यावं लागेल. नंबर 3, योजनेअंतर्गत लाभास पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करणे, म्हणजे या योजनेनुसार जे शेतकरी या ठिकाणी कर्जमाफीसाठी पात्र आहेत त्यांची यादी प्रसिद्ध करणे. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांनी या ठिकाणी बघून घ्यायचं की आपलं नाव या ठिकाणी आहे का, आपण योजनेसाठी पात्र आहोत का, नसेल तर या ठिकाणी पुढे काय करायचं ते सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. नंबर 4, ॲग्रीस्टेक रजिस्टरवर शेतकऱ्यांची नोंदणी करण्याकरता मेळावे आयोजित करणे व त्यास प्रसिद्ध देणे, म्हणजे या समितीचं काम आहे की बाबा तुम्ही ज्या शेतकऱ्यांचे नावं ॲग्रीस्टेकला रजिस्टर नाही त्यांचे नाव या ठिकाणी नोंदणी करून घ्यावे, त्याची यादी प्रसिद्ध करणे, त्याची अंमलबजावणी या ठिकाणी करून घेणे. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा आपलं जर नाव ॲग्रीस्टॅकला रजिस्टर नसेल तर आपण या ठिकाणी ॲग्रीस्टॅकवर जाऊन आपली नोंदणी या ठिकाणी करून घ्यावी आणि आपला फार्मर आयडी या ठिकाणी भरून घ्यावा, जेणेकरून कर्जमाफी योजनेस अडचण या ठिकाणी येणार नाही. नंबर 5, शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाकरता जिल्ह्यात मेळावे आयोजित करणे व प्रसिद्ध करणे, म्हणजे शेतकऱ्याचं सर्व जे कर्जमाफीमध्ये जे शेतकरी या ठिकाणी बसणार आहे त्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे आणि हे काम जिल्हा अधिकाऱ्यांच्या मार्फत गाव पातळीवर या ठिकाणी मेळावे घेऊन या ठिकाणी करण्यात येणार आहे. ज्यावेळेस ही प्रक्रिया सुरू होईल त्यावेळेस सर्व शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण या ठिकाणी करून घेण्यात यावे. तसेच आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया या ठिकाणी सुरू झाल्यानंतर चॅनलवर सुद्धा तुम्हाला सर्वप्रथम या ठिकाणी कळवण्यात येईल. त्याकरता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळत राहतील. त्यानंतर मुद्दा नंबर 6, तक्रार निवारण करणे, म्हणजे आता शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी जी प्रक्रिया या ठिकाणी राबवण्यात येत आहे यामध्ये शेतकऱ्याच्या जर काही अडचणी असेल तर त्या अडचणीचं निवारण करण्याचं काम सुद्धा या समितीचं या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर योजनेस जिल्हा स्तरावर प्रसिद्धी देणे,
ही योजना सर्व जिल्हा स्तरावर याची प्रसिद्धी या ठिकाणी द्यायची आहे, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना या योजनेसंदर्भातल्या सर्व माहिती या ठिकाणी मिळत राहतील. आणि मुद्दा नंबर 3 मध्ये उपरोक्त समिती योजनेची अंमलबजावणी पूर्ण होईपर्यंत कार्यरत राहील. म्हणजे ही योजना पूर्ण होईपर्यंत या समितीचं काम या ठिकाणी चालू राहील. त्यानंतर 4 नंबरवर उपरोक्त समितीने तिच्या कामकाजाचा अहवाल शासनास व सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांना वेळोवेळी सादर करत राहावा. म्हणजे या समितीचे जे काय महत्वपूर्ण माहिती आहे ती पुणे यांना सहकारी संस्था पुणे यांना या ठिकाणी कळवत राहावी. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी करता ही जी समिती या ठिकाणी गठीत करण्यात आली त्या संदर्भातली महत्वपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी घेतली. असेच कर्जमाफी संदर्भातली महत्वपूर्ण ज्या ज्या काही अपडेट येत राहतील त्या तुम्हाला चॅनलवर सर्वप्रथम या ठिकाणी कळवण्यात येईल. त्याकरता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या संबंधित शेतकरी मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान जय किसान.